मन मंदिरा गजर भक्तीचा. किंवा मुलगी बघायच्या टायमाला जर आई वडिलांनी सांगितलं चहा चांगला करते, एवढंच थांबली की समजावं. किंवा ते पोहे घेऊन येते की नाही असे पोहे आमच्या मुलीने केले असं का बरं. म्हणजे गिरणीसुद्धा तिनेच चालवली का पोहे करताना, का नुसते फोडणी टाकले? नाही, म्हणजे पोहे केले म्हणजे काय केले? नाही, पोहे केले म्हणजे काय केले? माणसं काही सांगत असतात. हो, काय झालं, 3-4 सासवा एका ठिकाणी आल्या. बघा तुम्ही माणसं इतके तयार आहे, अगोदरच हसू लागतात. असं गंमत आहे. आता हे सगळं वाचेचं ऋण आहे. काय आल्याबरोबर मग काय असतं, प्रत्येक सासूला आपल्या जावयाचं महत्त्व सांगायला अगदी म्हणजे सरसून सांगतो. पदर कोण सांगतो. आमच्या जावयानं काय सांगावं, अहो महिना 40,000 गाडी आहे, 5 रूम, आणि काय सांगू तुम्हाला, व्हायलिन सुद्धा वाजवतात. दुसरे म्हणले त्याच्यात काय, आमची पेटी वाजवतात. तिसरी म्हणली आमचे तबला तासा वाजवतात की मला सुद्धा नाचावं असं वाटतं. जरा पाणी पितो. आता हे दोघी तिघच ऐकलं. एक सासू मोठी हुशार होती, ते काहीच करत नव्हतं. ती म्हणली हे तर तुमचं एकच आहे, माझा जावई इतका होऊन बटन फिरवलं की गाणं, बटन फिरवलं की भाषण, जे मनात येईल ते, कधी सारंगी वाजवतात, कधी तबला वाजवतात, इतका माझा. माझं बोलणं कळलं का आता? काय अर्थ आहे का याला? काय अर्थ आहे का? तू बोलली म्हणून मी बोलली, तू सांगितलं म्हणून मी सांगितलं. हां, तसं महाराज म्हणाले, अरे सूक्ष्म का होईना अहंकार आहेच. हां, माती हा मळ आहे, तसा अत्तर हा सुद्धा मळच आहे. तमगुण हा सुद्धा बाधक आहे, तसा सत्वगुण सुद्धा हा बाधकच आहे. मिरची खाल्ल्यानंतर त्रास होतोच, बासुंदी खाल्ल्यानंतरही होतोच. दोन्हीचा परिणाम एकच. मिरची खाल्ली तरी परिणाम तोच, बासुंदी खाल्ली तरी परिणाम तोच. म्हणजे कळलं का काय उत्तर आहे? दोन्ही अहंकार आहे, दोन्ही ठिकाणी अहंकार. बरोबर आहे ना? सत्वगुणात अहंकार आहे, मिरची तिखट असली तरी त्रास होतो, बासुंदी गोड असली तरी त्रास होतो. बरोबर आहे ना? हां, मग आता लक्षात घ्या की सत्वगुण सुद्धा असू नये म्हणून गुणातीत व्हावं. बरं का? संत कशा आहेत? गुणातीत आहेत. ते कशातच अडकले नाही. तमगुण नाही, रजगुण नाही, सत्वगुण नाही. एक सांगू का, दोरखंडाने बांधलं काय आणि रेशमी दोरणी बांधलं काय? काय 3rd क्लास कैदी काय आणि 1 क्लास कैदी काय? शेवटी कैदीच ना. ते म्हणले आम्ही काय तुमच्यासारखे नव्हतो, आम्हाला पेपर वाचायला मिळत होता, आम्ही 1 क्लास होतो. बरोबर मान्य, पण शेवटी कैदीच ना. मग बोलता म्हणले तुम्ही केव्हा सुटणार आहे? ते म्हणले उद्या सकाळी. मी उद्या सकाळी. रजिस्टर सही करताना दोघंही बरोबर होते. माझं बोलणं कळलं का? शेवटी A क्लासही तुरुंगातच आणि B क्लासही तुरुंगातच, C क्लासही तुरुंगातच. तसं सत्वगुण ही हाही अहंकारच, रजगुण हाही अहंकारच, हां, आणि तमगुण हाही अहंकारच. म्हणून हाची भाव धरोणी पुढे चालिले निरूपण, अविद्ये सवे निरूपण वाचेचे केले. महाराज म्हणाले कसं आहे आता, वाचेचं ऋण म्हणजे काय? तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी, माले मागुणी घरी गुरुकृपेच्या. काय घडलं?
काय घडलं ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये? वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व. आणि रसिकत्व परतत्व स्पर्शो जायचा. काय ओवी लिहितात हो. नुसती ओवी अशी म्हणत गेली तरी आनंद वाटतो. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व बरवे परतत्व. दिसो परतत्व रोळा, पाहो सुखाचा सोहळा. रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व अशी वाणी. कुणाच्या कृपेने? म्हणून इथे लिहितायत बघा, तैसी बोली साचारी अवतरो माझे माधुरी. साच बोली आणि ती कशी माधुर्याने अवतरो. माले मागुनी घरी गुरुकृपेच्या. गुरुकृपेकडे दान मागितलं, महाराज द्या एवढं. वाणी कशी यावी? मधुरा वाणी यावी. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. वाणी कशी असावी? मधुरा. माणसांना बोलताना ऐकायला आवडावं, गोड बोलावं, मधुर बोलावं, नाही का? बोलण्या मूल्यामध्ये सुद्धा आवाजात फार फरक पडतो. जरा चहा आणतेस का ग? झाला चहा का जाऊ? आता नीट बोल की. आता लग्न झालं होतं 30 वर्ष, का म्हणली आयुष्य गेलं, नीट बोलता येतच नाही का तुम्ही? आणा म्हणा की, मी करून बसले. मग असं विचारलं तेव्हा म्हणला अंग पुसतोय, गार होईल. आता आणायला गेला तर नीट बोला की जरा. हां, नीट बोला, मधुर बोला. हां, तेवढं शिका, चांगलं होईल. माझा अनुभव आहे. प्रवचनातही मधुर बोलतो, एरवी मधुर बोलतो. खडसवायचं असलं सुद्धा मधुर खडसवतो. त्यामुळे ते तसं रुतत नाही, लागत नाही तसं. अलग लक्षात. हो, ते सांगायचं ते पद्धतीने सांगितलं, मग कधी टिंगल करून टवाळ करून मस्त सांगत असतं, मस्त वाटतं. असं आहे, गोड बोलावं, गोड बोलावं, ऋतू नाही. हां, ऋतू नाही. महाराज मोठं का आणि जरा थोडंसं चिमटा काढून बोलतं ते येतच ना. आता एवढं प्रवचन करायला एवढं येऊ नाही का? हे सगळं यायलाच पाहिजे. माझं म्हणणं कळलं का? पण एक सांगतो, कितीही बोला पण मनामध्ये विकल्प ठेवून बोलू नका. ते शब्द जास्ती झोमतात. माझं बोलणं कळलं का? हां, हे बघा, आई रागवते पण त्या रागवण्याचा बाळाला कधीही विकल्प वाटत नाही, कारण माहिती आहे हे प्रेम आहे आईचं. हा, तो जर विकल्प झाला ना तो म्हणतो, हे बघ आई आस नाही तर कोण आस, शेवटी पेटवायला सुद्धा तुला येणार नाही. कारण कधीही तू चांगली बोलत नाहीस, विकल्पाने बोलतेस. माझं बोलणं कळलं का? बोलण्याचा बेस जर विकल्प असेल, बोलण्याचा बेस जर द्वेषमत्सर असेल, चांगलेपणाने शिकवलं तर कोणालाही आवडतं, पण खवचटपणाने शिकवलं तर ते बरं दिसत नाही. शब्द कसे असावे? म्हणून महाराज म्हणतात, अवतरो माझिया माधुरी. शब्द कसे माधुरी असावेत. ते म्हणतात ते फार मोठं तत्त्वज्ञान आहे, कोण बघणार? आपल्याकरता आपलं ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरीचं कसं आहे, वाचली नाही तरी हरकत नाही. पूर्वीच्या वारकऱ्यांना कुठे वाचता येत होतं? ते स्नान झाल्यानंतर 5 ठिकाणी गंध लावायचा, डोक्याला लावायचं, माऊली म्हणायचं आणि पाठीला बांधून चालायचं, संपलं. हीच वारकऱ्याची श्रद्धा. आणि त्या श्रद्धेवर गेली 1000 वर्षाची परंपरा आहे. माऊली जरी आले 750 वर्षापूर्वी, माऊलीने वाङ्मयाचा पाया रचला, पण पांडुरंग हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. पुंडलिकाच्या काळामध्ये तो आला. वाङ्मयाचा पाया ज्ञानेश्वर महाराज, पण वारकरी संप्रदायाचा पाया पांडुरंग, आणि तो आला पुंडलिका करता. याला 1000 वर्ष झाली. तेव्हा महत्त्वाचा भाग असा आहे की एक दैवत आल्यानंतर त्याच्याभोवती वाङ्मय यावं लागतं, त्याचा मंत्र असावा लागतो, त्यातले नित्यनेम असावे लागतात, विचार ऐकावे लागतात आणि ते आचरणात आणावे लागतात. त्याच्याकरता ही कीर्तनं आणि प्रवचन आहेत. लहान मुलगा असताना ते अशी कसं, अरे सोन्या, अरे बाबा, अरे राजा, असंच बोलावं लागतं. असं बोललं की ते खुश होतं. मोठं झाल्यानंतर सोन्या बिन्या काही नाही बरं का. तो सोन्या निराळाच असतो. कशाकरता सांगितलं मी की काळ बदलला की भाषा. काय रे, ऐकायला नाही का आलं तुला?
काय रे, ऐकतोस ना? नीट लक्षात ठेवतोयस ना? ऐकतोस ना बाबा काय सांगतायत ते? तिथे सोन्या बिन्या गेलं, कळलं? आणि लहानपणी जेव्हा ते काही प्रत्युत्तर करत नसतं ना, तेव्हा सोन्या माझा राजा, माझा सोन्या, काय गोड गोड नाव. तसं ज्या काळात जी भाषा कळेल ती वापरावी. तसं ज्ञानेश्वरीचा भाग निराळा, अमृतानुभवाचा निराळाच निराळा, पण हरिपाठ सर्वांच्या करता आहे, कारण तो नित्यपाठ म्हणायचा आहे आणि तो सर्वांना कळावा, सर्वांना समजावा अशा मराठीतल्या साध्या सरळ बोलीभाषेमध्ये लिहिलं. अमृतानुभवाची भाषा मराठीच आहे, ज्ञानेश्वरीची मराठीच आहे, पण सर्वांना समजेल अशी नाही. माझं बोलणं कळलं का? सर्वांना समजेल अशी बिलकुल नाही. काही काही माणसं मराठीच बोलतात पण आपल्याला एक शब्दही कळत नाही, इतकं उच्च कोटीचं मराठी असतं ते. मग असण्याबद्दल काही वाद नाही. माझं बोलणं कळलं का? असण्याबद्दल वाद नाही, पण शेवटी महत्त्वाचा भाग आहे की आपल्यापुढे श्रोते कोण आहेत आणि त्यांना कोणची भाषा कळते हे जाणून जो वक्तृत्व करतो तो वक्ता शहाणा. मन मंदिरा गजर भक्तीचा.